आपण आज पाहणार आहे साबुदाणा न शिजवता पांढरे शुभ्र पापड असे उपवासासाठी अगदी दुप्पट फुलणारे आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी साबुदाणा घेतला आहे, एक पातेलं 250 ग्राम साबुदाणा आहे। त्यासाठी आपल्याला 1 लिटर इतकं पाणी लागणार आहे। हे पाणी सुरुवातीला गॅसवरती चांगलं कडक होऊ द्यायचं आहे। गॅस बंद करून पातेलं खाली उतरून घ्यायचं। त्यानंतर एक पातेलं साबुदाणा त्यामध्ये घालून घ्यायचा, थोडंसं मिक्स करायचं आणि रात्रभर असा भिजून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही साबुदाणा अगदी चांगला भिजला आहे। त्यानंतर मिक्सरला बारीक करायचा आहे। मिक्सरला बारीक करत असताना म्हणजे आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। गरम पाण्याचा वापर करायचा पेस्ट तयार करत असताना। तर अशा प्रकारे सर्व पेस्ट तयार करून घेऊ। पेस्ट तयार केल्यानंतर बॅटर अगदी थोडंसं पातळ करायचं आहे। मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि आणखी गरम पाणी घालून बॅटरला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं बॅटर तयार झालं आहे। आता आपण पापड घालायला सुरुवात करूया। पळी पापड पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला आहे। अशा पद्धतीने आपल्याला एका प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड घालून घ्यायचे आहे। सर्व पापड घालून घेतले आणि संध्याकाळी बघूया आता आपले पापड अगदी पांढरे शुभ्र तयार झाले आहे।